हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि हो, आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, तर सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज ना उद्यापन आहे. 4 गुरुवार पूर्ण झाले. तर व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. एक नक्की सांगेन की जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूला बेल आयकॉन असते, ते सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा. तर चला, व्हिडिओला सुरुवात झालेलीच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. तर आज उद्यापन आहे ना, शेवटचा गुरुवार आहे, तर पुरणपोळीचा स्वयंपाक करते. आणि स्वयंपाक करायला ना मी लवकरच सुरुवात केली होती. डाळ तर मी सकाळी शिजायला घातलेली होती, कारण मी 4-4:30ला उठलेले होते. सकाळी सगळे साफसफाई म्हटलं तर काय, लादी वगैरे तर पुसू नाही शकत, पण बाकीचे जे काही गोष्टी असतात ते सगळे केले. देवाची देवपूजा वगैरे सगळं झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर आहे ना, डाळ मी तेव्हा शिजायला घातलेली होती, म्हणजे लवकर स्वयंपाक होईल म्हणून, आणि शिजवून ठेवलेली. तर आता ना 12 वाजून गेल्यात, तर स्वयंपाकाला मी सुरुवात केली. आणि आज कसा उपवासच आहे माझा, आणि मुलांसाठी आणि यांच्यासाठी ना फक्त मी भात बनवणार आहे मटारचा. तर तो कसा बनवणार ना, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. खूप छान होतो, अगदी लग्नातल्या पंक्तीचा भात कसा असतो तसा लागतो. तर आणि एकदम शॉर्टकट रेसिपी आहे. तर आता ना डाळ शिजलेलीच होती, तर मी इकडे पुरणसुद्धा बनवून घेतले. आता पुरणपोळ्यांची रेसिपी काय तुम्हाला सांगायला नको, आणि मी सुद्धा चॅनलवरती बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. तरीसुद्धा ना सांगेन की पुरण तयार झालं ना की असं तूप टाकायचं 2 चमचे, म्हणजे पोळ्यासुद्धा ना छान नरम होतात, मऊ होतात. आणि जर कोणाला चण्याची डाळ बाधत असेल ना, म्हणजे खाल्ल्यानंतर पोट वगैरे फुगतं किंवा त्रास होतो, तर अशा गोष्टी जर होत असतील तर तूप टाकलं ना तर अशा गोष्टी होत नाहीत. म्हणजे चण्याच्या डाळीचा काय त्रास होत नाही पोटाला. तर पुरण वगैरे मी बनवून घेतलं छान असं. आणि गरम आहे तोपर्यंतच ह्या पुरण चाळणी असते ना, तर त्याच्यातून लगेच बनवून घ्यायचं, म्हणजे बारीक करून घ्यायचं. गरम असताना बारीक केलं ना, ते चांगलं सॉफ्ट असं पुरण आपल्याला तयार मिळतं. आणि डाळ पण काय मी चांगली नरम शिजवते, त्याच्यामुळं पुरण एकदम लोण्यासारखं निघतं. तर पुरण झालं आहे बनवून, आणि त्याच कुकरमध्ये मी ते आमटी करते. तर कुकर मी पुन्हा घासून वगैरे धुवून घेतलं आहे, आणि आमटी आता कुकरमध्येच फोडणीला घालणार आहे. तर आमटीसाठी मी जिऱ्या मोहरीची फोडणी केली, कढीपत्ता घातला, आणि मसाल्यामध्ये ना मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीची देठ आणि थोडी कोथिंबीरीची पानं असं घालून ना, थोडंसं पाणी घालून वाटण तयार केलं होतं. बाकीचं मी काही जास्त घालत नाही, साधे सिंपल अशी पातळ आमटी बनवली ना, छान लागते, टेस्ट येते. तर आता मसाला वगैरे भाजून झाला ना चांगला, की मग कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्याकडे जे कोणतं तिखट असेल वापरत असाल ना, ते घालायचं. आणि हे डाळीचं पाणी म्हणजे एळवणी, आमच्याकडे ह्याला एळवण्याची आमटी म्हणतात. तर आता वरूनसुद्धा कोथिंबीर घातली. आमटी आता छान बारीक गॅसवरती होते कारण आमटी थोडीशी अशी चांगली आटली ना की अजून तिची चव वाढते. तर आमटी तर होते तोपर्यंत आता म्हटलं की भात बनवून घेते. तर एकदम साधा सिंपल भात आहे. तर लसूण, मिरची आणि आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची, आणि एक ठेचा बनवून घ्यायचा मिक्सरमध्येच, आणि जिऱ्या मोहरीची कढीपत्त्याची फोडणी करायची. एक कांदा बारीक कापून घालायचा, आणि ते चांगलं भाजलं की थोडी हळद घालायची, आणि ठेचासुद्धा घालायचा. चांगला भाजला ना की मग मटार आणि एक टोमॅटो घालायचा, थोडं परतून घ्यायचं. दही घालायचं 4-5 चमचे, आणि मिक्स करायचं तो, आणि मग नंतर तांदूळ घालायचे, आणि मग आवश्यकतेनुसार पाणी मीठ घालून भात शिजवून घ्यायचा. तर इतकी सोपी रेसिपी आहे. तर आता इकडे ना मी दूध घेतलं आहे माझ्यासाठी, सकाळपासून काहीसुद्धा खाल्लं नव्हतं. थोडीफार भांडी पडली होती ना, तर ती सुद्धा घासली होती. तर आता मुलांना दिलं आहे भात खायला. सकाळी मुलांनी नाश्ता वगैरे केला होता, तर त्यांना पण काही भूक नव्हती, म्हणून बाकीचा जास्तीचा स्वयंपाक केला नाही, थोडासा भात बनवला. तर त्यांना ना तोच भात जास्त झाला होता. तर आता इथे तुम्हाला ना नीलची आणि अंशूची मज्जा दाखवते. तर अंशूला ना काहीच खायला नकोत, भाज्या वगैरे, मटार असं काय खात नाही. आता भातातले पण मटार ना एक एक काढतो आहे आणि नीलच्या ताटात टाकतो आहे. तर असंच करतो तो. काय काय भाज्या ना त्याला अजिबात आवडत नाहीत, आणि नखरे करतो खायचे, म्हणूनच सुकडा बोंबील आहे. तर दोघांची अशी मजा मस्ती चालूच असते. तर आता पुन्हा किचनमध्ये आले, आणि इकडे ना भज्याचं बॅटर बनवायचं आहे. तर मी इकडे बेसन पीठ घेतलं आहे, जेवढं मला लागतं आहे तेवढं. हळद, मीठ आणि लसूण, मिरची आणि कोथिंबीर, आल्याचा थोडा ठेचा बनवला, जिरं आणि ओवासुद्धा टाकला आहे त्याच्यात. तर ते वाटण टाकून घेतलं, आणि बॅटर असं घट्टसर बनवून घेतलं. भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली घातली, आणि तीसुद्धा मिक्स करून घेतले. आणि आता ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काय नाही घालणार, असंच ठेवून देणार. आता ऐन वेळेस मी ह्याची भजी बनवणार आहे. तर
बॅटर वगैरे बनवून घेतलं आणि साईडला ठेवून दिले. तर मग आता म्हटलं की पोळ्या करून घ्याव्यात, कारण आमटी वगैरे तर सगळं झालेलंच होतं. तळण काय, पापड आणि भजी फक्त तळायचे होते. तर म्हटलं की भजी आपण ऐन वेळेसच तळूया, थंड झाले की चांगले नाही लागत. तर म्हणून मग घेतल्या पोळ्या वगैरे मी बनवून घेतल्या. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. माझी सगळी तयारी करून झाली. आता मी पूजा मांडणी करणार आहे आणि देवीची छान अशी पूजा करणार. तर स्वयंपाकांना माझा 3:30-4ला होऊन गेला होता आणि नंतर किचन ओटा वगैरे क्लीन करून झालं आहे आणि खीरसुद्धा बनवून झाले. आता काहीच राहिलं नाही, फक्त भजी आणि पापड तळायचे राहिलेत. तर ते मी पूजा वगैरे सगळं झाली ना, देवीची आरती वगैरे, तर नंतर मग करणार भजी आणि पापड तळणार आणि मग देवीला नैवेद्य अर्पण करणार. तर आता सगळं झाले, आता फक्त पूजा मांडणी करायची. आता वेळ झाली पूजेची. तर चला आता पटकन पूजा वगैरे सगळी करून घेते आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर. आणि कारण आज तरी काही पूजा शेअर करता येणार नाहीच, कारण आज काही गडबड असते, तुम्हाला माहीतच आहे. आणि नंतर हळदी कुंकूसुद्धा चालू होईल. तर चला मग पूजा करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर आजची पूजा आहे ना, खूप म्हणजे खूपच मस्त झाली आणि मन प्रसन्न करणारी आजची पूजा होती. देवी आईनं सगळं काही माझ्याकडून करून घेतलं आणि आज ना लक्ष्मी मातेने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आणि म्हणजे म्हणतात ना, ज्या आपल्या अनपेक्षित गोष्टी असतात, असं आपल्याला वाटतं की नाही, हे असं नाही होणार, तसं नाही होणार, पण त्यासुद्धा आज पूर्ण झाल्या. सगळं काही तिनंच करून घेतलं, मी फक्त निमित्त होते असं मला वाटते. आणि खूप सुंदर पूजा झाली, नक्की बघा. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार छान पार पडला, मस्त. सगळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला मी पण जाऊन आले आणि बऱ्याच जणी येऊन सुद्धा गेल्या. अंशू आणि नील दोघांच्या सारख्या कुस्त्याची पॅकेटे घेऊन बसलेत. खडखड 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 मस्त वाजवायचं चालले का खायचं चालले तेच कळत नाही. पण सगळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला जाऊन आले आणि बऱ्याच जणी येऊन सुद्धा गेल्या इथे हळदी कुंकवाला देवीला. आणि खूप छान मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. आता सगळं झालं, पार पडले, पण भजी बनवायचे राहिलेत आणि पापड तळायचे राहिलेत. तर नैवेद्यासाठी फक्त थोडे पापड तळले आणि थोडेसेच भजी केले होते. बाकी सगळे भजी राहिलेत आणि पापडसुद्धा तळायचे राहिलेत. तर पटकन भजी तळून घेते, पापड तळून घेते. आणि आता वाजलेले आहे 9. शेवटचा गुरुवार चांगला झाला आहे, मस्त असा व्यवस्थित पार पडला. घाई गडबड अजिबात झाली नाही, कारण दुपारी लवकर मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि लवकर स्वयंपाक करून घेतला. त्याच्यामुळं मला किचनमध्ये जास्त मग माझा वेळ गेला नाही आणि असं हळदी कुंकवाला वगैरे पण निवांत असं जाता आलं. आणि घरी पण सुवासनी जेव्हा येतात ना हळदी कुंकवासाठी, तर त्यांना पण आपल्याला वेळ देता येतो, बसता येतं, बोलता येतं. आणि तर असं असतं, म्हणून मी सकाळी दुपारी सगळं उरकून घेतलं, कारण मला माहीत होतं की शेवटचा गुरुवार असला की खूप गडबड होते आणि मग आपण आपल्या गोंधळात असलो स्वयंपाकाच्या त्याच्या की मग खूपच गोंधळ उडून जातो. म्हणून मी सगळं लवकर केलं होतं. आता मी पटकन भजी बनवते. तर ही आहे आमटी. कशी दिसते? येळवण्याची आमटी, तर म्हणजेच कटाची आमटी. छान असा मस्त कट आला आहे. तर आता म्हटलं चला भजी बनवूया. तर भाज्यासाठी ना मी इकडे एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे साईजचा आणि तो एकदम बारीक कापून घ्यायचा. म्हणजे जसं आपण भाजीला कापतो ना, तर तसाच कापायचा एकदम बारीक.
आणि नंतर मग जे दुपारी मी बॅटर बनवून ठेवलं होतं ना भाज्यांसाठी, तर त्या बॅटरमध्ये टाकायचं. तर आत्तासुद्धा अंशूची आणि नीलची दोघांचं कशावरून तरी काहीतरी झालेलं आणि एकमेकांना मारत होते. तर असो, तर जे दुपारी मी बॅटर बनवलेलं भज्यांचं, तर ते घेतलं. त्याच्यामध्ये तो बारीक चिरलेला कांदा घातला आणि अगदीच चिमूटभर सोडा घातला आहे. तर हे बॅटर ना छान असं फेटायचं आणि नंतर मग भजी बनवायची. तर तेल चांगलं गरम करायचं, जसं आपण नॉर्मली भज्यांसाठी तेल ठेवतो त्याचप्रमाणे, आणि भजी सोडायचे. तर बॅटर फेटलं आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही भजी बनवले ना, तर तुम्हाला नक्की भजी आवडतील. खूप मस्त होतात भजी आणि ना एकदम सॉफ्ट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आतून एकदम जाळीदार बनतात, अजिबात कच्चे वगैरे राहत नाहीत आणि छान फुलतातसुद्धा आणि खायलासुद्धा मस्त लागतात. तर एकदा नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. तर उद्या पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.